20-25 या स्पर्धेचं हे 5वं पर्व पंच आमच्याकडे इथे इशारा देत आहेत। सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते। एका बाजूने संघ आदिमाया तर दुसऱ्या बाजूने सहारा स्पोर्ट्स कराड। लेट्स प्ले फायनल सुरू। पहिल्या चेंडू उजव्या बाहेरचा जोरदार अपील मैदानाच्या आतमध्ये यष्ट्यांच्या मागे गौरव करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या स्पर्धेमध्ये एकूण 2 ग्रुप मध्ये खरं तर संघ विभागले गेलेले आपण राहुलजी आपण पाहिलेले आहेत। एका ग्रुपमध्ये 4 संघ याप्रमाणे एकूण 8 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। त्या 8 संघ लीग स्टेज मध्ये खेळले। त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपल्याला 2 सेमीफिनालेचे सामने पाहायला मिळाले। श्रवणचा फटका बसलाय। इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत 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 जगलिंग जगलिंग अँड देन टेकन दोनदा जगल केला आणि त्यानंतर मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळतं। अनिल इंगवले तिकडे उपस्थित होते आणि दुसऱ्या चेंडूवर मोठा फलंदाज मोठ्या मॅचचा प्लेअर इथे गारद झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आदिमाया स्पोर्ट्सला मिळालेलं सगळ्यात मोठं यश गोलंदाज बरकत शेखने इथे या मॅच प्रतिस्पर्धी संघाच्या संघ कर्णधाराला ढेर केलेला आहे। श्रवण पवार बाद। प्रत्येक एक विकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाला या सामन्यामध्ये निश्चितच आतमध्ये शिरकाव करण्याची संधी देणार आहे। कराड प्रीमियर लीग स्पर्धेचं 5वं पर्व आपण सगळेजण अनुभवत आहात। या स्पर्धेत फार मोठी मेहनत आयोजकांच्या वतीने केली गेलेली आपण पाहिलेली आहे। कराड तालुका त्याचबरोबर सातारा जिल्हा या सगळ्या ठिकाणी ज्या स्पर्धेची चर्चा आहे ती स्पर्धा म्हणजे कराड प्रीमियर लीग। या प्रीमियर लीग मध्ये खेळणारे खेळाडू अत्यंत गुणवान क्रिकेटचं प्रदर्शन करतात। हे गेली 4 दिवस आम्ही अनुभवलेलं आहे। या परिसराची आणबाण शान अनेक क्रिकेट खेळाडूंनी खरं तर ती जपलेली आहे आणि कराड क्रिकेटची जाज्वल्य परंपरा इथे त्यांच्या वतीने सुरू ठेवली गेलेली आहे। या स्पर्धेच्या काही पर्वांचा इतिहास जर आपण पाहिला तर काही पर्वांचे विजेते खरं तर तिसऱ्या आणि चौथ्या पर्वाचे लागोपाठचे विजेते त्रिनय सुमित या स्पर्धेतून बाहेर झालेले आपण पाहिले। त्रिनय सुमितचा जर विचार केला तर राहुलजी उलवान फौजी त्याचबरोबर अभिजी काटरे यांच्या मालकीचा तो संघ आहे। त्याचबरोबर या अगोदर आपण बघितलं की या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने फार मोठं सहकार्य मिळालेले ते पोपटरावजी साळुंके यांच्या मालकीचा संघ बाहेर गेला। शिवराज ढाबा याला आपण पाहिलं होतं। उजव्या बाहेरचा चेंडू दरम्यान इथे पंच स्थिर आहेत। हा चेंडू योग्य आहे अशा पद्धतीने नोंद केली गेलेली आहे किंवा कळवत आहेत पंच कोणत्या पद्धतीने अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली नाही। हे 2 फलंदाज महत्वाचे आहेत राहुलजी, कारण आपण कालच्या दिवसाचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये जेव्हा श्रवण पवार त्याचबरोबर फलंदाज कपिल यादव अपयशी ठरले होते त्यावेळेस त्या सामन्यामध्ये फार मोठी जबाबदारी स्वीकारली होती फलंदाजी करत असताना असलम शेखने। त्याचबरोबर त्याच्या साथीने रफिक तांबोळी याचंही योगदान आपल्याला विसरता येणार नाही। ज्या पद्धतीने रफिक तांबोळीने केला होता या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी अनेक मान्यवरांचं इथे आगमन झालं होतं। ते आपल्यातून खरं तर रजा घेत आहेत। माजी उपनगराध्यक्ष त्याचबरोबर यशवंत विकास आघाडीचे सदस्य जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्माननीय राजेंद्र सिंह यादव साहेब आणि त्याचबरोबर नगरसेविका स्मिताजी उलवानताई यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी भेटली होती। नियोजित कार्यक्रम असल्या कारणाने या स्पर्धेतून त्यांनी रजा घेतलेली आयोजकांच्या वतीने आम्ही आपले ऋण व्यक्त करत आहोत। सागर मोरे जे हार्ड हिटर फलंदाज त्रिने सुमित वॉरियरचे आपण पाहिलेले आहेत। त्यांच्या वतीने या अगोदर जी शिवगर्जना तिकडे त्रिशा अप्पा काशी तिच्या वतीने केली गेली तिच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे मिळालेलं आहे। या स्पर्धेत आपण बघितलं की महाअंतिम सामना आपण सगळेजण बघत आहात। बघा प्रेशर किती आहे या सामन्याचा। एरवी इतर सामन्यांमध्ये आपण बघितलं होतं की पहिलं षटक म्हटलं की तोडफोड करणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत होती। एकही धावफलकावर जोडताना फलंदाजांना आपण पाहिलं नाही। त्यामुळे सुरुवात अत्यंत चांगली मिळालेली आहे ती म्हणजेच हनुमंतजी घाडगे आणि टीमला। पंच विनंती असेल आपण 6 चेंडू पूर्ण झालेले आहेत का असा प्रश्न विचारला जातोय।